ओम श्री साईराम। ओम श्री साई जोडी आदी पल्ली सोमप्पाय नमः। ज्यांचे मूळ स्थान कैलास आहे अशा उमेसह अप्पांना शिवशक्ती आमचा नमस्कार असो। प्रत्यक्ष स्वामिनी याचा अर्थ स्पष्ट करून सांगितला आहे। 1963 च्या गुरुपौर्णिमेस आपण शिवशक्ती अवतार असल्याचे त्यांनी प्रथम सांगितले। शिवशक्तीचे मूळ स्थान कैलास असल्याचे सर्वांना माहीतच आहे। एकदा कैलासम नावाचा एक भक्त स्वामींकडे आला असता स्वामींनी त्याला कैलासम या नावाचा अर्थ विचारला। त्याला तो सांगता येईना तेव्हा स्वामी म्हणाले, कैलासम म्हणजे स्वच्छता, पवित्रता व निर्मळतेचे द्योतक होय। तसेच याचा निर्मळ हृदय असाही अर्थ होतो। म्हणूनच शिवाने आपल्या वास्तव्यासाठी कैलास शिखराची निवड केली आणि तो परमात्मा भक्तांच्या पवित्र हृदयातही वास्तव्य करतो। 1963 च्या मे महिन्यात बेंगलोर येथे स्थलदर्शन करण्यास गेलेल्या एका शिर्डी साई भक्ताची ही कहाणी। ते जेव्हा आपल्या कुटुंबासहित बेंगलोर पाहण्यास भाड्याच्या मोटारीने निघाले त्याचवेळी एक वृद्ध गृहस्थ त्यांच्याकडे आला। 6 फुटापेक्षा जास्त उंची, पांढरी शुभ्र दाढी व केस, पांढरा सदरा व धोतर व पांढरेच उपरणे अशा वेशातील या अजानबाहू आजोबांनी त्यांना विचारले, तुम्हाला काही मदत हवी आहे का? मी इथलाच असून मला या शहराची संपूर्ण माहिती आहे। हे शहर पाहायचे असल्यास मी तुम्हाला मदत करू शकतो। हे ऐकल्यावर त्या भक्ताने या आजोबांना आपल्या बरोबर घेतले। त्या बाबाजींनी दिवसभर फिरून या गृहस्थांना संपूर्ण बेंगलोर दाखवले, परंतु दुपारी त्यांच्याबरोबर भोजन करणे मात्र टाळले। फार आग्रह केल्यावर कॉफी मात्र घेतली। संध्याकाळ होऊ लागताच बाबाजींनी ड्रायव्हरला गाडी एका विशिष्ट रस्त्याने घेण्यास सांगितले। जो रस्ता बेंगलोरच्या ड्रायव्हरला सुद्धा नवीनच होता। त्याने त्या रस्त्याने गाडी नेताच एके ठिकाणी गाडी थांबवून बाबाजी त्यांना एका अरुंद व भुयारासारख्या दिसणाऱ्या मार्गाने आत घेऊन गेले। आज सर्वत्र अंधार होता, फक्त एक पणती तेवत होती व तिच्या उजेडात एक तेजस्वी शिवलिंग शोभून दिसत होते। त्याचे दर्शन बाबाजींनी सर्वांना करविले व तीर्थही प्राशन करण्यास दिले, स्वतः मात्र घेतले नाही। संध्याकाळी सर्व स्थलदर्शन पूर्ण झाल्यावर बाबाजी निघून जाऊ लागले। तेव्हा या गृहस्थांनी त्यांना काही रक्कम देऊ केली, परंतु ती घेण्याचे बाबाजींनी नाकारले। जेव्हा त्यांचे नाव व पत्ता विचारला तेव्हा त्यांनी जे नाव सांगितले हे या कुटुंबाने कधीच ऐकले नव्हते। पत्ता म्हणजे मी तिकडे पलीकडे राहतो, भेटू परवा असे सांगून एका विशिष्ट दिशेकडे त्यांनी बोट दाखवले। जेव्हा हे गृहस्थ मुंबईवरून बेंगलोरला जाण्यास निघाले होते तेव्हा त्यांच्या एका मित्राने व्हाईटफील्ड येथे जाऊन शिर्डी साईंचा पुनरावतार श्री सत्यसाईंचे दर्शन घेण्यास सुचविले होते। त्याप्रमाणे सर्व मंडळी 2 दिवसांनी भर दुपारी व्हाईटफील्ड येथे जाऊन पोहोचली। तळपत्या उन्हात बंद फाटकासमोर अर्धा तास उभे राहिल्यानंतर आतमधून निरोप आला, मुंबईहून आलेल्या मंडळींना आतमध्ये बोलवा। जेव्हा हे कुटुंब आतमध्ये गेले तेव्हा प्रत्यक्ष स्वामी त्यांच्या स्वागतासाठी सामोरे आले व हसत हसत म्हणाले, कसं वाटलं आमचं बेंगलोर? पाहून झालं का? आपण परवा भेटलो होतो। आता या गृहस्थांना समजून आले की परवा भेटलेले बाबाजी म्हणजे दुसरे कुणीही नसून श्री साईंनी शिर्डी रूपात दर्शन देऊन मार्गदर्शनही केले होते। त्याचवेळी त्यांना बाबाजींनी सांगितलेले नाव आठवले, श्री जोडी आदी पल्ली सोमप्पा। ज्यांचे हृदय निर्मळ आहे त्यामध्ये वास्तव करणारे शिव। अशा या निर्मळ हृदयाच्या भक्ता स्वामींनी स्वतः आपले पुरातन मंदिर दाखवले। आश्चर्याची गोष्ट अशी की हे मंदिर अनेक वेळा प्रयत्न करूनही या भक्ता किंवा इतर भक्तांना पुन्हा दिसले नाही। अशाच प्रकारचे अनुभव अनेक भक्तांना आले आहेत। जेव्हा त्यांच्यावर घोर संकट आले तेव्हा त्यांना जोडी आदी पल्ली सोमप्पाने दर्शन देऊन संकट मुक्त केले आहे। हे जोडी आदी पल्ली सोमप्पा आपल्या सर्वांची हृदये कैलासम करण्याची कृपा करोत, हीच या शिवशक्ती रूपात प्रार्थना। ओम श्री सत्यसाई नाथार्पण।